संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा तुकाराम गाथेमधील 1478 क्रमांकाचा अभंग आहे. जळो आगी पडो खान नारायण भोगिता, ऐसे ज्याची वदे वाणी नारायणी ते पावे. भजन काळी करिता धंदा मना गोविंदा पावले. तुका म्हणे न लगे मोल देवा बोले आवडते. याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे क्रांतिकारक संत होते, सुधारक होते. क्रांतिकारक संत होते, क्रांतिकारक सुधारक होते. हिंदू संस्कृतीमधले जो दांभिकता आहे, जे मलिनता आहे, जे धर्ममार्तंडाने त्यामध्ये घाण आणून टाकलेली आहे, किंवा खरं जे सुख आहे त्यापासून माणसाला, सर्वसामान्याला, मानवजातीला कल्याणासाठी जे आवश्यक आहे ते ज्यावेळेस त्यातून नष्ट करण्यात आलेलं धर्मपंडितांनी त्यावर सडेतोड टीका करून महाराजांनी खरं धर्माचं स्वरूप हे मानवाच्या कल्याणासाठी अभंगातून सांगितलेलं आहे. काय होतं, काही लोक काय करतात, ठीक आहे, मी जे करतोय सुख भोगतोय, खातोय पितोय, सगळं परमेश्वर करतोय, या प्रकारे दांभिकतेचं बोलतात. खरा भोगी हा असतो. काही करायचं, काही वाईट आचरण करायचं, मी काय करणार, परमेश्वर माझ्याकडून हा करून घेतो आहे. या प्रकारे दांभिकतेचे उद्धार करून ते स्वतःला जीवनभर फसवत असतात. वाईट आचरण करायचं, मी करणारा कोण आहे, परमेश्वर करणार आहे माझ्याकडून. या प्रकारचे दरपोक्ती ते म्हणतात, दांभिकता बोलतात, खोटं बोलतात आणि खऱ्या परमेश्वर आनंदापासून, खऱ्या विरक्तीपासून ते कोसोमील दूर असतात. परंतु हिंदू संस्कृतीच्या आड येऊन हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेलं असं आहे, असं म्हणतात की मी जे करतोय तर मी करत नाही, मी माझ्या मार्फत परमेश्वर करतो आहे. मी खून करतो आहे, मारामाऱ्या करतो आहे, वाईट आचरण करतो आहे, चोऱ्या करतो आहे, भ्रष्टाचार करतो आहे, सर्व करून हा कोण करतोय, मी करत नाही, परमेश्वर करतो आहे. या प्रकारच्या दांभिकतेने ते लोकांना झुलवत असतात, लोकांना भुलवत असतात. तर यावर महाराजांनी हा सडेतोड अभंग दिलेला आहे की मानवाने खरं जे त्याग आहे, हा प्रत्येक माणूस हा श्रेष्ठ आहे आणि तो सक्षम आहे, परंतु त्याने त्याच्यामधलं तेज, त्याच्यातली शक्ती त्यांनी ओळखली पाहिजे. दांभिकतेपासून दूर राहिलं पाहिजे. जे खरं आचरण आहे, विवेकपूर्ण आचरण आहे, ते त्यांनी अंगीकारलं पाहिजे. आपल्या वाईट आचरणासाठी कशाचाही संस्कृतीचा आसरा घेतला नाही पाहिजे. खरं जे परमेश्वर आहे तो प्रत्येक माणसामध्ये समाविष्ट आहे. परमेश्वर हा वाईट आचरण करण्यास कधीही सांगत नाही आणि वाईट आचरण भोगण्यासही सांगत नाही. या प्रकारे दांभिकते जे संत होते, दांभिकतेचे जे धर्ममार्तंड होते, त्यावर महाराजांनी या अभंगातून सडेतोड टीका केली आहे. महाराज त्यांच्या जीवनभर सडेतोड बोलत असत. खरं सुख कशात आहे हे त्यांना समजलेलं होतं आणि ते ज्यावेळेस अभंगातून या प्रकारे सडेतोड लेखन करत, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, या प्रकारे प्रखरतेने ज्यावेळेस ते बोलत, त्यावेळेस धर्ममार्तंड त्यांच्यापासून नाराज होत असत आणि त्यामुळे ते त्यांना वाळी टाकण्याचा प्रयत्न करत असत, त्यांना त्रास देत असत. त्यांचे जे वेदाच्या विरोधात हा माणूस बोलतो आहे, आपल्या धर्माच्या विरोधात हा माणूस बोलत आहे, म्हणून धर्ममार्तंडाने त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरे संत, खरे समाज सुधारक हे मानव जातीच्या कल्याणासाठी जन्माला येतात, परंतु त्यांना ह्या विकृत शक्ती हे त्यावर जास्त कार्य करत असते. या प्रकारे या अभंगातून महाराजांनी
याचं वर्णन अत्यंत सुंदरतेने केलेलं आहे. महाराज हे या अभंगातून जळो आगी पडो खान नारायण भोगिता, ऐसे ज्याची व देवानी नारायण ते पावी. थोडक्यात म्हणजे दे रे हरी पलंगावर या प्रकारची माणसाची वक्ती असते. कष्ट करण्याची तयारी नसते, फक्त वरच्यावर करत राहतो. तो कार्य करायची त्याची इच्छा नसते. या प्रकारे या अभंगातून दांभिक लोकांवर सडेतोड टीका केली आहे. जळो आगी पडो खान नारायण भोगिता. तो भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेला असतो आणि म्हणतो नारायण करत आहे, परमेश्वर करत आहे. या प्रकारे खोट्या आचरणात, खोट्या तत्वात, खोट्या तत्वज्ञानात तो स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करतो. खोट्या दांभिकतेत तो स्वतःला जीवनभर जखडून घेतो. कोशामध्ये ज्या आपण रेशमी किडा जोपर्यंत ज्याप्रमाणे आपल्याला जोखडून घेतो, त्या आपण खोट्या दांभिकतेत, बेगडी सुखामध्ये तो स्वतःला परमेश्वराच्या नावाखाली लपवत असतो. जळो अशा माणसाचे, जळो आगी पडो खान, असा माणूस खाणीत पडला पाहिजे, त्याचं मला तोंड बघायला नको. या प्रकारे महाराज या अभंगातून सांगतात. ऐसे ज्याची वदेवाणी नारायण ते पावी. मी जे सगळं वाईट आचरण करतो, मी जे सगळं सुखाचे मागतो, तो नारायण करतो. या प्रकारे दांभिकतेचा ते लोकांना सांगत राहतात आणि ते त्यांना खरं सुख मिळत नसतं आणि ते दांभिक असतात, असं या चरणातून महाराजांनी वर्णन केलेलं आहे. भोजन काळी करीती धंदा, मना गोविंद पावले. जेवण करतात, रसस्वाद घेतात, जे नाही ते खातात, जे नाही ते पितात आणि म्हणतात हे परत सगळं गोविंदाला पावलं, माझ्यातला जो परमेश्वर त्याला पावलं. या प्रकारचे दांभिक दरपोक्ती काढतात ते, परंतु ते खऱ्या सुखापासून फार दूर गेलेले असतात. तुका म्हणे न लगे मोल, देवा बोल आवडती. या प्रकारे माणसाने परमेश्वर घनस्वरूप, आनंद स्वरूप जो परमेश्वर आहे त्याला स्मरून जो आचरण करतो, त्याच्यावर जो प्रेम करतो, त्यातून त्याला खरं वैराग्य प्राप्त होतं. वैराग्यातून जे कृती निर्माण होते ते खरं सुख असतं. या प्रकारे अर्ध्या हळकुंडात पिवळं होऊन माणसे परमेश्वराच्या नावाने जे नाही ते उद्योग करतात आणि परमेश्वराला आड लपून खऱ्या वैराग्यापासून, खऱ्या सुखापासून कोसो मील दूर असतात. शेवटी या अभंगाचा मतितार्थ हे आहे की माणसाने खरे वैराग्य, खरे सुख, सत्य असत्याची खरी जाणीवेतून, परमेश्वराचे एकनिष्ठ भावनेतून जो प्रेम करतो त्याला परमेश्वर जे सत्य आहे त्याचा मार्ग दाखवत असतो आणि त्याला खरं सुख, आनंद घन परमेश्वराचं खरं सुख त्याला प्राप्त होत असतं आणि त्याची बुद्धी स्थिर असते, त्याची बुद्धी कार्य करण्यात तीव्र असते आणि त्यामुळे तो दांभिकतेपासून दूर असतो आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या सुख जे आहे, निर्मळ सुख परमेश्वराचं, ते त्याला जीवनभर प्राप्त होत असतं. प्रत्येक कठीण समय तो स्थिर असतो, कारण त्यांनी सत्याची कास धरलेली असते, परमेश्वर रूपी विवेकाची कास धरलेली असते. या प्रकारे या अभंगातून महाराजांनी सुंदरतेने दांभिकतेवर सडेतोड फटकारे मारलेले आहेत.